नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अक्षय तृतीयेला आपण कशी साजरी करायची. अक्षय तृतीया हा दिवस खूप खूप भाग्यवान परशुरामाचा जन्मदिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचाच एक अवतार आहे. अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याचा दिवस असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी पितरांची सेवासुद्धा करण्याचा मुहूर्त असतो. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस म्हणला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे. तर आता यंदाच्या अक्षय तृतीयेला अशा काही लाभदायक वस्तू आपण खरेदी करू शकता. आणि खरं तर अक्षय तृतीयेला ज्याला कधी क्षय होत नाही, कधी संपणार नाही, या दिवशी केलेलं कार्य, या दिवशी केलेली खरेदी, या दिवशी केलेलं दान जे आहे ते अक्षय तृतीयेच्या सोबत राहतं. म्हणजे जे कधीही क्षय होत नाही, म्हणजे ते कधीही संपणार नाही. तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बघा, अक्षय तृतीयेला आपण कशा महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपण खरेदी करायच्या आहेत आणि घरी आणायच्या आहेत. बघा, अक्षय तृतीया म्हटलं तर लोक घर, गाडी, सोनं, नाणं या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करतात. पण ज्याच्याकडे आहे ते आवर्जून खरेदी करावं, कारण या दिवशी केलेलं दान ज्या पद्धतीने क्षय जास्त नाही, त्याच दिवशी खरेदी केलेली वस्तू ही सुद्धा क्षय होत नाही, नेहमीच तुमच्यासोबत असते. आता सर्वप्रथम बघूया की आपण काय खरेदी करायची आहे. आता अक्षय तृतीयेची तिथी ही तृतीया तिथी आहे. ही 19 तारखेला दुपारी 3:39 आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार तृतीया तिथी ही 19 तारखेलाच आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच 19 एप्रिलला रविवारी या दिवशी अक्षय तृतीया साजरी करायची आहे. पितरांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, म्हणजे खूप महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. माता लक्ष्मी, विष्णू, कुबेर सोबत सुद्धा पितरांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. आता कुठल्या वस्तू आहेत ज्या आपण खरेदी करू शकतात. सोन्याचे भाव बघितला गेला तर तो भरपूर वाढलेला आहे, तो गगनालाच गेलेला आहे. तो गुंजभरही सोनं घेणं सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. सोनं खरेदी करू शकत नाहीत. पण एक सांगायचं आहे, जर काय खरेदी केलं तर कोणती वस्तू करायची आहे तर त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. परमेश्वर हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. देवघरात एवढे मंत्र आहेत की यंत्राला जर तुम्ही बघत नसाल तर काही अर्थ नाही. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणती वस्तू घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल. बघा, तुमच्याकडे होणार असेल तरच तुम्ही या वस्तू खरेदी करा, नाही तर काहीच खरेदी करायची गरज नाही. ज्या वस्तू महत्त्वाच्या आहेत त्याच तुम्ही अक्षय तृतीयेला खरेदी केल्या पाहिजे, ज्याने आपल्या आनंद मिळेल, ज्याचा खरंच आपल्याला गरज आहे. सगळ्यात आधी तर अक्षय तृतीयेला माठ खरेदी करा. वैशाख महिना सुरू होत आहे आणि अंगाची लाही होत आहे. आणि आधीच्या काळात एक होतं की अक्षय तृतीयेला माठ खरेदी करून ठेवला जायचा. आणि आजकाल ह्या होळीने होती लगेच आपण माठ भरून आणतो. अर्थात तेवढं उन्हाळा आहे, आजकाल वातावरण फार वेगळं झालेलं आहे. माठ हा आधीच खरेदी करावा लागत आहे. अशा पद्धतीने पितरांच्या सेवेला करा. आणि केळीची खरेदी केली जाते. आणि दान करायचं असेल तर केळी खरेदी करून ते सुद्धा तुम्ही दान करायचे आहे, किंवा तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने करा. केळी आपण नेहमी दान करत असतो, किंवा एखादीला तुम्ही माठही दान करू शकता. गावाकडे किंबहुना शहरामध्ये सुद्धा पानपोई आहे, मोठे आहे, ज्याला आपण रांजण म्हणतो. गावाकडे हा शब्द रांजण भरून ठेवले जातात, माठ भरून ठेवले जातात. किंवा येणारे, जे आपण पानपोई म्हणतो, येणारे जाणारे सगळे त्यासोबत पाणी पितात. आणि त्यांना जरा बरं वाटलं की ते माठाला खरंच या दिवशी खूप महत्त्व आहे. तर तुमच्या घरात माठ भरलेला नसेल, किंवा तुमच्या घरात माठ नसेल, तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य खरेदी करावा आणि तो भरून ठेवावा. काही ठिकाणी असं होतं की जिथे पाणी भरपूर ठेवलेलं असतं तिथे पितरांसाठी सुद्धा दिवा लावायचा असतो. त्याचं काय तर हेच की जेव्हा तुम्ही म्हणजे जिथे माठ भरून ठेवलेलं आहे किंवा पाणी भरून ठेवलेले आहे, अशा ठिकाणी आपण पितरांसाठी हा दिवा लावत असतो. बघा, तिथे पितरांचं सुद्धा स्थान आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की अमावस्येच्या दिवशी जिथे माठ भरलेला आहे तिथे दिवा लावला जातो. आता तुमच्या घरात माठ असेल तर नव्याने खरेदी करायची गरज नाही. पण जर तुमच्याकडे माठ नसेल तर तुम्ही नवीन खरेदी करा. आणि नंतर
कारण आपल्याला सेवाही तेवढीच करायची आहे आणि चांगलं कर्मही तेवढंच करायचं आहे. दुसरं येतं लक्ष्मी. लक्ष्मी ज्याला आपण शिरई झाडू म्हणतो. होय, तर अक्षय तृतीयेला लक्ष्मी स्वरूप जी झाडू आहे किंवा झाडू आहे ती तुम्ही खरेदी करू शकता. आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेरांच्या पूजेबरोबर तुम्ही त्यांचीसुद्धा पूजा करू शकता. दुसरं येतं ते महत्त्वाचं मीठ. आता मार्गशीर्ष गुरुवारच्या कहाणीमध्ये मिठाला खूप महत्त्व आहे. मीठ लक्ष्मीकारक आहे, पांढरं शुभ्र आहे, ते लक्ष्मीकारक आहे. आणि खरं तर अन्नाची चव कितीही शाही जेवण केलं तरी तुमच्या घरात जोपर्यंत तुम्ही मीठ घालत नाही तोपर्यंत त्या अन्नाला चव राहत नाही. म्हणून मिठालाही तितकंच महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाला दिवशी मिठाचा सुद्धा मान आहे. मीठ खरेदी करून त्याची पूजा केली जाते. नक्कीच अक्षय तृतीयेला कुठलं पण तुम्ही ब्रँडचं मीठ वापरत असाल, मीठ घ्यायचं आणि त्याची पूजा करायची आहे. जे तुमच्या घरात असेल ते तुम्ही नवीन आणाल. एखादी पुडी त्याची पूजा करून केली तरीही चालतं. आता तिसरं येतं ते म्हणजे महत्त्वाचं पिवळी मोहरी. होय, पिवळी मोहरीसुद्धा महत्त्वाची आहे. दर अमावस्येला आपण कालभैरव अष्टकांचं पठण करत असतो पिवळी मोहरी हातात घेऊन. तर ती पिवळी मोहरी तांत्रिक म्हणजेच आपल्याला काही वाईट करायचं नाही, पण आपल्या घराचे जेव्हा सेवक करत असतो तेव्हा पिवळ्या मोहरीचा वापर केला पाहिजे. म्हणून ती पिवळी मोहरीला खूप जास्त महत्त्व आहे. पिवळी मोहरी तुम्ही खरेदी करू शकता. बाकीच्या तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या दिवशी तुम्ही दानही करायचे आहेत आणि खरेदीही करायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी लहान मुलांसाठी एखादे कपडे घेतले जातात किंवा जे कोणी गेलं आहे त्यांच्या घरातल्याला खरं सांगू का, तर त्या खरेदीमध्ये ना तुमच्या घरातली एखादी सवासीन गेली असेल तर, आणि अर्थात आपण घास वगैरे देतोच, पण सवासणीच्या नावाने एक साडी घ्या आणि ती कुठल्याही गरीब स्त्रीला दान करा. तुमच्या घरातला एखादा व्यक्ती गेला असेल तर तो धोतर वगैरे घालत असेल तर, पायजमा घालत असेल तर ते घ्या आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान करा. या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे. बघा आता तर नक्कीच थोडक्यात सांगते, दानाला तर खूपच महत्त्व आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही दान करू शकतात. बघा आता खरेदी करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं की श्रीयंत्र. अक्षय तृतीयेच्या म्हटलं की माता लक्ष्मी मूर्ती सोन्याची पितळाची आली, तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही त्याच्यावर सेवा करू शकता. श्रीयंत्र सांगितल्यास एवढं श्रीयंत्र आणून ठेवलं आहे की त्याची सेवा करायची. सेवा करायचं असेल तर कसं करायची या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नाहीतर उगाच घ्यायची गरज नाही. देवघरात यंत्राने भरून देवघर ठेवायचं नाही. त्याच्यावर सेवा करतो का एखादीला जर देवाची टाक करायची असेल तर नक्कीच या दिवशी तुम्ही टाक खरेदी करू शकता. एखादीला जर देवीची मूर्ती खरेदी करायची असेल, कुलदेवीची मूर्ती फोटो घ्यायचा असेल, नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता. एखादीला ग्रंथ घ्यायचा असेल की अक्षय तृतीयेला तो माझ्यासोबत अक्षय सेवा राहिली करून माझ्याकडून घडली पाहिजे, नक्कीच तुमच्याकडे जो ग्रंथ नाही तो तुम्ही त्या दिवशी पठण करू शकता आणि तो तुम्ही खरेदी करू शकता. बघा आता एक सांगते, कुबेराची मूर्ती देवघरात ठेवत नाही. तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता. तुमची इच्छा असेल तर कुबेर यंत्र घरात ठेवून धूळ लागण्यात अर्थ नाही. तुम्ही सेवा करणार आहात तरच तुम्ही कुबेर यंत्र घ्यायचं, तर नाहीतर नाही. माता लक्ष्मीला प्रिय वस्तू खरेदी करू शकता. त्याच्यामध्ये श्रीयंत्र आहे, माता लक्ष्मीची मूर्ती आहे, फोटो आहे, गणचत लक्ष्मी आहे. उगाच देवघरात गर्दी करण्यात काही अर्थ नाही. जर तुम्हाला खरंच सेवा करायची असेल तरच तुम्ही हे सर्व घ्या. फक्त देव हा भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही एवढं आणलं तेवढं आणलं हे देव पाहत नाही. जोपर्यंत आपली श्रद्धा विश्वास वाढत नाही, आपले कर्माचा भोग आपण कमी होत नाही, तोपर्यंत साक्षात परमेश्वरही आपल्याला मदत करत नाही. कारण तुम्ही आणि तुमच्या कर्मामध्ये देव कधीही आडवा येत नाही. मंत्र यंत्र सगळे ठेवून लगेच देव पावणाऱ्या पैशाचा पाऊस पडत नाही, हे अजिबात होत नाही. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल आवर्जून खरेदी करा, पण सेवा करणार असाल तरच खरेदी करा. दुर्गाष्टमीला पौर्णिमेला तुम्ही सेवा करता का, तर होणार असेल तरच तुम्ही खरेदी करा. बघा काही हरकत नाही. जर सेवा करणार असेल तर तुम्हाला खरेदी करायला काही हरकत नाही. त्याचबरोबर काही महत्त्वाचे आहेत ती तुम्ही या दिवशी धान्यसुद्धा भरून ठेवू शकता. गहू, तांदूळ, बाजरी काय असेल ते 1 वर्षाचा साठा करू शकता. बघा कारण हे केल्याने अक्षय तृतीयेला तो काळ धनधान्य आपल्याकडे राहील आणि त्याची कधीही कमतरता भासणार नाही. या दिवशी थोडं तरी अन्नधान्य घ्यावं. या दिवशी साखर तरी खरेदी करावी. या दिवशी तांदूळ तरी खरेदी करावे. चांदी शुक्राचं प्रतीक आहे. पांढऱ्या शुभ्र वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये धान्याचा खूप मोठा हातभार आहे. गहू, तांदूळ, ज्वारी जी काही तुम्ही वर्षभर लागता त्या अन्नधान्याचा तुम्ही साठा करू शकता. म्हणजे त्याचा काय क्षय होत नाही आणि ते कधीही संपणार नाही. घरातही कधी अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.
बघा अशा प्रकारे तुम्ही अन्नधान्याचा साठा करून म्हणजे अन्नधान्य हे अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी शकता. आता उंबरठा लावायचा आहे तर खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तोरण खरेदी करायचं असेल तर तेही तुम्ही खरेदी करू शकता. ज्या वस्तू आपण घरात नाही त्या आपण सर्व वस्तू ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकतात. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मीठ आणि माठ किंवा केळी जे आपण म्हणत असतो की आपल्याला लक्ष्मी ज्याला आपण झाडू म्हणत असतो तसेच यासुद्धा वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत. अन्नधान्याचा साठा या दिवशी मातीशी वस्तू खरेदी केली सुद्धा चांगलं गेलेलं असतं. कुठल्याही धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता लोखंड सोडून असं म्हटलं जातं की साडी खरेदी केली नाही करायची तर साडीसुद्धा तुम्ही साडीसुद्धा खरेदी करू शकतात. एक लक्ष्मी असते आणि लोखंडाची असते. मग म्हणतात की तवा कढई लोखंड अशा यावर्षी म्हणजे ज्याला आपण खरेदी करू शकतो का कुठलीही धारदार वस्तू खरेदी करू नये म्हणजे कातर किंवा सुई आहे किंवा सेफ्टी पिन वगैरे आहेत तर अशा ज्या टोकदार वस्तू आहेत त्या आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाहीत म्हणजे या काळात खरेदी करू नये म्हटलं गेलं की बाकी तुमची इच्छा. अक्षय तृतीयेला दानधर्म खरेदी करणं याला खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेला सोनं चांदी राहू द्या पण या मौल्यवान वस्तू नक्की खरेदी करा म्हणजे माता लक्ष्मीचा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि ती आशीर्वाद भरभरून आशीर्वाद देईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.